संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले। फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तिरसात चिंब न्हाऊन निघाला। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र कसरे यांनी पुष्प अर्पण करून व पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजवून स्वागत केले। नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले। माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन माहिती देणारा QR कोड पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने पहिल्यांदाच तयार केलाय। याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत व प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत। तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे। जिल्ह्यात पालखीचं आगमन होतंय, काय सांगा? संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान 19 तारखेला आळंदी येथून झाल्यानंतर 7 दिवसाचा प्रवास पुणे जिल्ह्यातून करून आज नीरा शिवतक्रार येथे दुपारचा विसावा घेतलेला आहे। त्यांचा प्रसाद किंवा भोजन झालेलं आहे आणि आता माऊलींचं प्रस्थान थोड्याच वेळामध्ये पुणे जिल्ह्यातून साताराकडे होईल। नीरा नदी ओलांडल्यानंतर लगेच स्नानाचा कार्यक्रम आहे, पादुका स्नान होईल। त्याच्यामध्ये वारकरी स्नान करत असतात आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पाडेगाव येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई साहेब, त्याचबरोबर मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे साहेब हे इतर दोन्ही मंत्री महोदय, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी, स्थानिक सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी नागरिक हे मोठ्या उत्साहानं सर्व पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी उपस्थित झाले। सातारा जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, नगरपालिका असेल, या सर्वांच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे 4 मुक्काम आहेत त्या सर्व ठिकाणी विसाव्यांच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सेवांचा किंवा सुविधांची व्यवस्था करण्यात आहे। आमचा हा प्रयत्न असणार आहे की येणाऱ्या वारकऱ्यांना कुठेही दोषीस लागू नये, त्यांना सर्व सेवा मिळाव्यात आणि ही वारी आनंददायी व्हावी, आरोग्यदायी व्हावी, हरित वारी व्हावी, निर्मल वारी व्हावी आणि हा वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी सुखरूपपणे पोहोचावा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.